नमस्कार लाडक्या बहिणींनो. या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा अंगणवाडी मुख्य सेविका यासाठी लसीकरणावर आधारित 25 वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत आणि लसीकरणाचा हा भाग दुसरा आहे. पहिल्या भागामध्ये आपण 25 प्रश्न पाहिलेले आहेत आणि यामध्ये सुद्धा 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला कुठं पाहता येतील तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्ट ओपन करा. त्याच्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा ICDS नावाची प्लेलिस्ट असेल. त्यामध्ये तुम्हाला अगोदरचे झालेले व्हिडिओ पाहता येतील. आणि या व्हिडिओमध्ये ना मी फक्त प्रश्न आणि उत्तर असं सांगणार नाहीये, तर प्रश्न, त्याच्या खाली उत्तर आणि नंतर त्या उत्तराचं स्पष्टीकरण सुद्धा देणार आहे. त्यामुळं स्पष्टीकरण असल्यामुळं ना एकाच प्रश्नामधून तुमचे अनेक प्रश्न तयार होतात. त्यामुळं अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आणि कोणताही टाईमपास न करता फक्त आणि फक्त आपल्या अभ्यासाशी रिलेटेडच सगळं तुम्हाला इथे मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग आता आपण लेक्चरला सुरुवात करूयात. त्याच्या आधी जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि ॲपमध्ये गेल्यानंतर सरळ सेवेच्या फोल्डरमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे, तो विकत घ्या. सध्या याची फी फक्त 500 प्लस GST आहे. पहिल्या लाडक्या 100 बहिणींसाठी 500 रुपये फी असणार आहे, 500 प्लस GST. नंतर ही फी 1000 रुपये होणार आहे. तर 1000 व्हायच्या आतच हा कोर्स विकत घ्या. डेफिनेटली तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. मागच्या वर्षीच्या म्हणजे आधी जी परीक्षा झाली त्यामध्ये खूप फायदा झालेला आहे. प्रश्न याच्यातले जशास तसे आलेले आहेत. आता सुद्धा तुम्हाला फायदा होईल. याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अनालिसिस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तसंच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यामुळं परिपूर्ण असा कोर्स आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. काल आपण 25 पर्यंत पाहिलं म्हणून आज 26 पासून सुरुवात करत आहे पहा. तर खालीलपैकी कोणता आजार झुनोटिक प्राण्यांकडून माणसात पसरणारा आहे, ज्याच्यावर प्रभावी लस उपलब्ध आहे? आता झुनोटिक काय म्हटलेलं आहे आपल्याला, कोणता आजार आहे की जो झुनोटिक, म्हणजेच झुनोटिक या शब्दाचा अर्थ पण समजून घ्या. झुनोटिक म्हणजे प्राण्यांकडून माणसात पसरणारा आहे. आता याच्यामध्ये प्राण्यांकडून माणसामध्ये पसरणारा जो आजार आहे ना, तो आहे रेबीज. आपल्याकडे कुत्रा वगैरे आहे की नाही, तो चावल्यानंतर रेबीज होतो आणि रेबीज झाल्यानंतर पाण्याची भीती वगैरे वाटते. तर रेबीज हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे, आणि रेबीज फक्त कुत्रा चावल्यावरच होतो असं नाही बरं का, इतरही प्राणी आहेत. आता त्याच्या पुढे पहा की इथं रॅबीज झालंय पण आपण जनरल त्याला रेबीज म्हणतो. तर रेबीज हा प्रामुख्याने पिसाळलेला कुत्रा किंवा इतर प्राणी चावल्यामुळे होणारा प्राणघातक विषाणूजन्य आजार आहे. आता हे सुद्धा लक्षात ठेवा की रेबीज हा विषाणूजन्य आजार आहे. विषाणूजन्य म्हणजे काय, तर विषाणूपासून होणारा आजार आहे. कारण आपल्याला परीक्षेमध्ये पुढीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार आहे असाही प्रश्न येऊ शकतो. तर यावर प्रतिबंधक लस उपलब्ध आहे, हे पण लक्षात असू द्या. त्याच्या पुढे आता, आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. व्हिडिओ सुरू झाला की लाईक करून घ्यायचं आणि कमेंट करायची छानपैकी. त्याच्या पुढे जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 2026 मधील आकडेवारीनुसार कोणत्या आजाराच्या संपूर्ण निर्मूलनासाठी इरॅडिकेशन मोहीम तीव्र केलेली आहे? तर कोणत्या आजाराच्या निर्मूलनासाठी ही मोहीम तीव्र केली माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे पोलिओ. आता ॲक्च्युली पोलिओचं निर्मूलन ऑलरेडी झालेलंच आहे 2014 मध्ये. ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर या आजाराच्या पूर्ण निर्मूलनासाठी इरॅडिकेशन मोहीम तीव्र केलेली आहे. तर पोलिओ हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 28 नंबरचा प्रश्न आपण आता पाहणार आहोत. आणि पोलिओची तुम्हाला विशेष माहिती द्यायची झाली तर त्याच्यामध्ये विशेष माहिती अशी आहे की देवी म्हणजे पहिला असा आजार आहे जो लसीकरणामुळे पूर्णपणे निर्मूलन झालं, तो आहे देवी. आणि देवीनंतर पोलिओ हा जगातून पूर्णपणे नष्ट केला जाणारा दुसरा आजार ठरणार आहे. सध्या केवळ काही मोजक्या देशातच याचे विषाणू शिल्लक आहेत. तर क्लिअर झालंय, लसीकरणामुळे पूर्णपणे निर्मूलन झालेला आजार कोणता आहे? पहिला देवी आणि दुसरा पोलिओ. लहान मुलांना दिली जाणारी OPV लस शरीराच्या कोणत्या भागात स्थानिक प्रतिकारशक्ती निर्माण करते? आता लहान मुलांना दिली जाणारी जी OPV ही लस आहे ना,
ही शरीराच्या कोणत्या भागामध्ये स्थानिक प्रतिकारशक्ती तयार करते माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे लहान आतडे, इंटेस्टाईन हे त्याचं उत्तर आहे. आता याच्याविषयी तुम्हाला थोडी विशेष माहिती देतो पहा. स्पष्टीकरण द्यायचं झालं तर पोलिओचा विषाणू प्रामुख्याने दूषित अन्न आणि पाण्याद्वारे आतड्यात प्रवेश करतो आणि तिथेच वाढतो. ओपीव्ही लस थेट आतड्यांमध्येच मजबूत प्रतिकारशक्ती तयार करते. तर लक्षात आले, पोलिओचा जो विषाणू आहे तो दूषित पाण्यामुळे आणि दूषित अन्नामधून शरीरामध्ये प्रवेश करतो आणि हा जो आहे ना, हा लहान मुलांचा पक्षघात असं सुद्धा याला म्हणलं जातं, कारण हात पाय पणगू व्हायचे त्याच्यामुळं. माझ्या चुलत भावाचा, सख्या चुलत भावाला पोलिओ झालेला आहे, त्याचा पाय पणगू झालेला आहे. चला त्याच्या पुढे पाहूयात आता. आता तर सध्या पोलिओ कोणाला होत नाही. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या लशीमध्ये जिवंत परंतु कमकुवत केलेले जंतू वापरले जातात? आता जिवंत परंतु कमकुवत केलेले जंतू कोणत्या लशीमध्ये वापरले जातात? तर त्याचं उत्तर आहे पहा, लाईव्ह ॲटेन्युएटेड व्हॅक्सिन याच्यामध्ये ते वापरले जातात. क हे त्याचं उत्तर आहे. आता याचं स्पष्टीकरण किंवा विशेष माहिती अशी आहे की या प्रकारच्या लशींमध्ये जंतूंना प्रयोगशाळेत इतके कमकुवत केले जाते की ते आजार पसरवू शकत नाहीत, पण शरीरात उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण करतात. उदाहरण द्यायचं झालं, बीसीजी, ओपीव्ही, गोवर ह्या त्या लशी आहेत. आता बीसीजी ही लस आहे, कोणत्या आजारासाठी दिली जाते सांगा बरं? आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. पाहूया किती बहिणींच्या लक्षात आहे. भारताच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात म्हणजेच UIP समाविष्ट असलेली FIPV लस देण्याचा मार्ग कोणता आहे? आता ही जी लस आहे ही कुठे दिली जाते माहिती आहे का? FIPV. तर ही लस त्वचेच्या थरामध्ये दिली जाते. कुठे दिली जाते? त्वचेच्या थरामध्ये. तोंडावाटे दिली जाते, तिला ओरल म्हणतात. स्नायूमध्ये दिली जाते, तिला इंट्रामस्क्युलर असं म्हटलं जातं. त्वचेच्या थरामध्ये दिली जाते, त्याला इंट्राडर्मल असं म्हटलं जातं आणि शिरेमध्ये दिली जाते, तिला इंट्राव्हेनस असं म्हटलं जातं. त्याच्या पुढे पहा आता 31 नंबरचा प्रश्न तुम्हाला ते त्याच्या आधी स्पष्टीकरण पाहूयात आपण. तर ही जी FIPV लस आहे तिचा फुल फॉर्म आहे पहा, फ्रॅक्शनल इनॲक्टिव्हेटेड पोलिओ व्हॅक्सिन. तर ही पोलिओसाठी दिली जाते. ही पोलिओची इंजेक्शनद्वारे दिली जाणारी लस आहे. IPV म्हणतो आपण त्याला. ही हाताच्या त्वचेच्या थरामध्ये दिली जाते. क्लिअर झाले? चला, तर पोलिओच्या 2 प्रकारच्या लस आहेत. एक आहे IPV म्हणजेच FIPV आणि दुसरी OPV. इन्फ्लुएन्झा या आजाराची लस दरवर्षी नवीन का घ्यावी लागते? आता इन्फ्लुएन्झा हा जो आजार आहे ना, त्याची लस दरवर्षी नवीन का घ्यावी लागते? तर त्याचं कारण आहे, विषाणू सतत आपले रूप बदलतो, त्यालाच म्युटेशन असं म्हटलं जातं. त्यामुळं इन्फ्लुएन्झा या आजाराची लस दरवर्षी घ्यावी लागते, कारण तो विषाणू दरवर्षी आपलं रूप बदलत असतो. आता याच्यामध्ये स्पष्टीकरण द्यायचं झालं तुम्हाला, इन्फ्लुएन्झा म्हणजे ज्याला आपण फ्लू म्हणतो, जे विषाणू खूप वेगाने उत्परिवर्तित होतात म्हणजेच म्युटेट होतात. त्यामुळे दरवर्षी नवीन स्ट्रेननुसार नवीन लस तयार करावी लागते. म्हणजे याची लस सुद्धा नव्याने तयार होते आणि म्हणून ती दरवर्षी लस घ्यावी लागते फ्लूसाठी, इन्फ्लुएन्झासाठी. खालीलपैकी कोणती लस टॉक्साइड, काय म्हटलेलं आहे आपल्याला, खालीलपैकी कोणती लस टॉक्साइड जीवाणूंच्या विषावर प्रक्रिया करून बनवलेली म्हणजे प्रकारची, आता इथं पहा टॉक्साइड प्रकारची आहे. टॉक्साइड म्हणजे काय? तर जीवाणूंच्या विषावर प्रक्रिया करून बनवलेली जी लस असते ना, तिला टॉक्साइड असं म्हटलं जातं. मग आता याच्यामध्ये जीवाणूंच्या विषावर प्रक्रिया करून बनवलेली लस कोणती आहे माहिती आहे का? टिटॅनस टॉक्साइड ही आहे. TT किंवा TD नावातच आहे, टॉक्साइड, टिटॅनस टॉक्साइड. त्याला आपण TT म्हणतो. गर्भवती महिलांना दिलं जातं किंवा गंजलेला लोखंडाचा पत्रा जर लागला तर त्यावेळेला सुद्धा TTचं इंजेक्शन घेतलं जातं पहा. आता याच्याविषयी विशेष माहिती द्यायची झाली तर धनुर्वात मध्ये काय होतं माहिती आहे का? आपले जे स्नायू असतात ते असे कडक होतात. तर धनुर्वात हा आजार जीवाणूंच्या विषामुळे होतो. या विषाची दाहकता नष्ट करून त्यापासून टॉक्साइड लस बनवली जाते. तर पहा, स्पष्टीकरण दिल्यामुळं ना तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतात पहा. मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत सघन मिशन इंद्रधनुष्य IMI चा मुख्य उद्देश काय आहे? आता हे जे मिशन इंद्रधनुष्य आहे हे लसीकरणाशी संबंधित आहे. तर याच्या अंतर्गत
सधन मिशन इंद्रधनुष्याचा मुख्य उद्देश काय माहित आहे का? तर लसीकरणापासून सुटलेल्या दुर्गम भागातील बालकांपर्यंत पोहोचवणे. अतिशय दुर्गम जो भाग असतो तिथे लसीकरण झालेलं नसतं, मग त्या बालकांपर्यंत पोहोचवणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. आणि मग विशेष माहिती पहा, नियमित लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणि कोणतीही माता व बालक लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून भारत सरकारने सघन मिशन इंद्रधनुष्य सुरू केलेलं आहे. आता मिशन इंद्रधनुष्यमध्ये सुरुवातीला 11,000 लस दिली जायची. सुरुवातीला 7,000 लस दिली जायची, पण आता एकूण 11,000 लस दिली जाते. कोल्ड चेन मधील बिघाड ओळखण्यासाठी लसीच्या बाटलीवर काय लावले जाते? आता कोल्ड चेन मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे की ह्या ज्या लसी आहेत त्या 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानाच्या मध्ये त्या न्यायच्या असतात. त्यालाच कोल्ड चेन असं म्हणतात. मग ते कोल्ड चेन मधील जो काही बिघाड आहे तो जर ओळखायचा असेल ना, तर त्यासाठी आपलं जे हे असतं लसीच्या बाटलीवर काय लावलेलं असतं माहित आहे का? तर त्याच्यावर लावलेलं असतं व्ही-व्ही-एम. आता व्ही-व्ही-एमचा फुल फॉर्म सुद्धा माहिती असू द्या. व्हॅक्सिन वायल मॉनिटर. वायल म्हणजे जी बॉटल असते ना ज्यामध्ये लस ठेवली जाते तिला वायल असं म्हटलं जातं. तर व्हॅक्सिन वायल मॉनिटर म्हणजेच व्ही-व्ही-एम हे बाटलीवर लावलेलं असतं. आता याच्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं झालं तर व्ही-व्ही-एम हे एक उष्णता संवेदनशील स्टिकर असते जे लसीच्या बाटलीवर असते. जर लस जास्त तापमानाला उघडी राहिली तर याचा रंग बदलतो, ज्यामुळे ती लस वापरण्यायोग्य नाही हे समजतं. आणि लस ही 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानापर्यंतच मेंटेन केली जाते आणि त्यापेक्षा जास्त तापमान झालं तर त्या स्टिकरचा रंग बदलतो. हे पण माहिती असू द्या तुम्हाला. आता कावीळ ब म्हणजे हेपॅटायटिस बी या रोगाचा संसर्ग शरीराच्या कोणत्या अवयवाला होतो ज्याच्या विरुद्ध जन्मानंतर लगेच लस दिली जाते? व्हेरी आय-एम-पी प्रश्न खूप परीक्षांना रिपीट होतो. तर कावीळ ब किंवा हेपॅटायटिस बी हा आजार कशाशी संबंधित आहे माहिती आहे? तर यकृताशी संबंधित आहे. त्यालाच आपण लिव्हर असं म्हणतो. आणि मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती असते? तर ती असते यकृत. आता याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं झालं तर हिपॅटायटिस बी हा विषाणू थेट यकृतावर हल्ला करतो, यामुळे पुढे जाऊन सिरोसिस किंवा कॅन्सर होऊ शकतो. अजूनही 15 प्रश्न आपल्याला पाहायचे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा नसेल 500 प्लस जीएसटीचा तर 200 प्लस जीएसटी मध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक आहे. याच्यामध्ये सुद्धा संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होतो आणि परिपूर्ण PYQ म्हणजे झालेले पेपर दिलेले आहेत. मराठी व्याकरण, जी-के, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, पोषण अभियान, संगणक, एकात्मिक बालविकास सेवा व कायदे ही सगळी माहिती याच्यामध्ये सुद्धा दिलेली आहे. पण ही फक्त ॲपमध्ये वाचावी लागते. याच्या प्रिंट तुम्हाला काढता येत नाहीत. मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर तुम्ही हे ॲप वाचू शकता, हे ई बुक वाचू शकता. पण रेकॉर्डेड व्हिडिओ मात्र तुम्ही मोबाईलवर पाहू शकता, लॅपटॉपवर पाहू शकता आणि हे ई बुक फक्त तुम्हाला वाचता येतं हे लक्षात ठेवा. आणि याची किंमत फक्त 200 प्लस जीएसटी आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे 36 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. निओनेटल टिटॅनस रोखण्यासाठी गरोदर मातांचे लसीकरण करणे का आवश्यक असते? आता निओनेटल टिटॅनस जे आहे ना ते रोखण्यासाठी गरोदर मातांचं लसीकरण करणं का आवश्यक असतं? तर मातेच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज प्लेशंटाद्वारे बाळाकडे जातात. प्लेशंटा म्हणजे आपण नाळ म्हणतो की नाही बाळाची, जन्म झाल्यानंतर ती नाळ कापल्या जाते, तर तो प्लेशंटा. तर त्यामुळं लसीकरण करणे आवश्यक असते. आता इथे पहा विशेष माहिती की गरोदरपणात मातांना धनुर्वाताची लस दिल्यामुळे तिच्या शरीरात तयार झालेली प्रतिकार शक्ती नाळेद्वारे म्हणजेच प्लेशंटा गर्भातील बाळाला मिळते, ज्यामुळे जन्मानंतर बाळाचे रक्षण होते. क्लिअर झाले? चला आणि या प्लेशंटामुळेच किंवा नाळेद्वारेच बाळाचं पोषण होतं बरं का गर्भामध्ये. डांग्या खोकला या आजाराचे मुख्य लक्षण खालीलपैकी कोणते आहे? आता डांग्या खोकला त्यालाच आपण पर्टुसिस असं म्हणतो. तर त्याचं मुख्य लक्षण कोणतं आहे माहित आहे का? तर त्याचं मुख्य लक्षण आहे पहा, हुपिंग आवाज येणारा तीव्र खोकल्याचा उबळ, म्हणजे खूप अशी उबळ येते आणि हुपिंग सारखा त्याचा आवाज येतो. पडजीभीशी संबंधित आहे बरं का तो. त्याच्या पुढे आता
या आजार स्पष्टीकरण पहा. या आजारात आणि हा जो डांग्या खोकला आहे ना, हा शक्यतो लहान मुलांना होतो. तर या आजारात लहान मुलांना सतत खोकल्याची उबळ येते आणि श्वास घेताना हुप असा आवाज येतो. म्हणूनच याला हुपिंग कफ म्हणतात. याच्या संरक्षणासाठी डीपीटी लस दिली जाते. कोणती लस दिली जाते? डीपीटी ही लस दिली जाते. त्याच्या पुढे आता 38 नंबरचा प्रश्न आहे. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. सगळ्या बहिणींनी लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा. पल्स पोलिओ मोहीम अंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांना पोलिओचे डोस दिले जातात? व्हेरी आयएमपी प्रश्न आहे. बऱ्याच परीक्षांना प्रश्न विचारला जातो. आता पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओचे लस दिले जातात. ब हे त्याचं उत्तर आहे. 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना हे डोस दिले जातात. आता 5 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये पोलिओ विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. म्हणून पल्स पोलिओ मोहिमेत 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना डोस दिला जातो. ठीक आहे. चला त्याच्या पुढे त्यांनाच का दिला जातो त्याचं कारणही सांगितलेलं आहे मी आता. जागतिक लसीकरण सप्ताह दरवर्षी कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? तर जागतिक लसीकरण सप्ताह हा जो आहे ना, तो दरवर्षी एप्रिलचा पहिला आठवडा मध्ये साजरा केला जातो. कोणत्या महिन्यात? एप्रिल महिन्यात आणि एप्रिलमध्ये पण पहिल्या आठवड्यामध्ये. आता जागतिक आरोग्य संघटनेतर्फे लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जागतिक लसीकरण सप्ताह म्हणून पाळला जातो. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा काय पाळला जातो? जागतिक लसीकरण सप्ताह म्हणून पाळला जातो. चला त्याच्या पुढे आता इथं एक मिनिट हा. जागतिक लसीकरण सप्ताह दरवर्षी कोणत्या महिन्यात साजरा होतो? तो एप्रिल महिन्यात. वर उत्तर मी दिले एप्रिलचा पहिला आठवडा आणि खाली दिले एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा. थोडं कन्फ्युजन आहे. मी लगेच तुम्हाला ते क्लिअर करून देतो पहा. तर याचं उत्तर एप्रिलचा शेवटचा आठवडाच आहे. हे लक्षात ठेवा. मी ते टाईप मिस्टेक झाली काहीतरी. एप्रिलचा पहिला आठवडा जो दिलेला आहे ना, तर ते नाहीये. लक्षात काय ठेवायचं? जागतिक लसीकरण सप्ताह दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये साजरा केला जातो. हे लक्षात ठेवा तुम्ही. कोणता आठवडा? एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा. जागतिक लसीकरण सप्ताह एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो. खालीलपैकी कोणत्या आजारावर अद्याप कोणतीही प्रभावी आणि सार्वत्रिक लस उपलब्ध नाही? आता याच्यामध्ये जो आजार आहे ज्याच्यावर कोणती प्रभावी आणि सार्वत्रिक लस उपलब्ध नाही, सांगा बरं कमेंटमध्ये. याचं उत्तर तर सगळ्यांना माहिती आहे. काय उत्तर आहे याचं? याचं उत्तर आहे एड्स. याच्यावर कोणतीही लस उपलब्ध नाही. मलेरियावर आहे, टायफॉइडवर आहे, गोवरवर आहे, परंतु एड्स म्हणजेच HIV याच्यावर कोणतीही लस उपलब्ध नाही. त्याच्या पुढे पहा. HIV विषाणूची रचना अत्यंत गुंतागुंतीची असून तो शरीरात सातत्याने बदल करत राहतो. त्यामुळे शास्त्रज्ञांना अजूनही यावर 100% प्रभावी सार्वत्रिक लस विकसित करता आलेली नाही. आता इथे एक लक्षात ठेवा की एड्स झाल्यानंतर माणूस लगेच मरत नाही. जर योग्य औषधोपचार घेतला आणि महिन्याच्या महिन्याला गोळ्या घेतल्या तर एड्स झाल्यापासून पुढे 20-25 वर्षे सुद्धा माणूस जिवंत राहू शकतो. चला त्याच्या पुढे आता BCG ही लस बाळाला शरीरात कोणत्या मार्गाने दिली जाते? तर BCG ही जी लस आहे ना, ही बाळाला त्वचेच्या आत दिली जाते. कुठे दिली जाते? त्वचेच्या आत. आणि BCG ही लस कोणत्या आजारासाठी दिली जाते ते मला कमेंट करून सांगा बरं का सगळ्या बहिणींनी. तर इथे पहा. BCG ही लस डाव्या हाताच्या वरच्या भागावर त्वचेच्या अगदी वरच्या थरामध्ये अत्यंत काळजीपूर्वक टोचली जाते. त्याच्या पुढे आता 43 नंबरचा प्रश्न आहे पहा. भारताच्या राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकानुसार गोवर आणि रुबेला लसीचा पहिला डोस कधी दिला जातो? आता आपल्या भारताचं जे राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक आहे ना, त्यानुसार गोवर आणि रुबेला लसीचा पहिला डोस हा 9 ते 12 महिन्यांच्या दरम्यान दिला जातो. हे त्याचं उत्तर आहे. कधी दिला जातो? 9 ते 12 महिन्यांच्या दरम्यान दिला जातो. बालकाला वयाच्या 9 महिने पूर्ण झाल्यावर गोवर आणि रुबेला म्हणजेच MRचा पहिला डोस आणि व्हिटॅमिन अ चा पहिला डोस दिला जातो. हे लक्षात ठेवा सर्वांनी. याच्यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. व्हिटॅमिन अ चा
पहिला डोस कधी दिला जातो तर 9 महिने पूर्ण झाल्यावर दिला जातो. ॲडज्युव्हंट म्हणजे लसीकरणामध्ये काय असते? आता ॲडज्युव्हंट म्हणजेच काय असतं हे तुम्हाला सांगायचं आहे. तर ॲडज्युव्हंट म्हणजे काय माहीत आहे का? तर लसीची प्रतिकारशक्ती वाढवणारा पूरक घटक त्याला ॲडज्युव्हंट असं म्हटलं जातं. तर ॲडज्युव्हंट म्हणजे लसीकरणामध्ये काय असतं? लसीची प्रतिकारशक्ती वाढवणारा पूर्व घटक असतो. आता त्याच्यापुढे 45 नंबरचा याचं स्पष्टीकरण पाहूयात, की काही लसींमध्ये शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा अधिक चांगल्या प्रकारे सक्रिय व्हावी म्हणून ॲडज्युव्हंट उदाहरणार्थ ॲल्युमिनियम सॉल्ट्स नावाचे रासायनिक घटक मिसळले जातात. तर ॲडज्युव्हंटमध्ये काय मिसळलं जातं? ॲल्युमिनियम सॉल्ट्स नावाचे रासायनिक घटक मिसळले जातात. ही एक नवीन माहिती तुम्हाला आता कळलेली आहे. परीक्षेत जर प्रश्न आला ॲडज्युव्हंटमध्ये काय मिसळतात? तर ॲल्युमिनियम सॉल्ट्स नावाचे रासायनिक घटक मिसळले जातात. खालीलपैकी कोणती लस किल्ड व्हॅक्सिन म्हणजेच मृत जंतूंचा वापर करून बनवलेली असते? आता किल्ड व्हॅक्सिन म्हणजेच मृत जंतूंचा वापर करून बनवलेली जी लस आहे ना, ती आहे पहा IPV लस. तिलाच आपण इनॅक्टिव्हेटेड पोलिओ व्हॅक्सिन असं म्हणतो. IPV लस हे त्याचं उत्तर आहे. याची विशेष माहिती पहा, की IPV मध्ये पोलिओचे मृत विषाणू असतात, जे शरीरात गेल्यानंतर आजार न पसरवता सुरक्षा कवच म्हणजेच अँटीबॉडीज तयार करत असतात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. लसीकरणाच्या संदर्भात AEFI या संक्षिप्त रूपाचा पूर्ण अर्थ काय होतो? आता लसीकरणाच्या संदर्भात AEFI याचा पूर्ण रूप काय होतं माहिती आहे का? तर ते आहे पहा ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन हे त्याचं उत्तर आहे. हे त्याचं उत्तर आहे. ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन हे त्याचं उत्तर आहे. लस दिल्यानंतर रुग्णाच्या शरीरावर होणारे किरकोळ किंवा गंभीर दुष्परिणाम उदाहरण ताप येणे, सूज येणे पहा. लहान मुलांना जर लस दिली तर त्यांना जिथं लस दिली तिथं सूज येते, मग बर्फानी ते शेकावं लागतं किंवा ताप येतो. तर हे तपासण्यासाठी आणि त्यांची नोंद ठेवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात AEFI ही संज्ञा वापरली जाते आणि AEFI याचा फुल फॉर्म सुद्धा मी सांगितलेला आहे. व्हिटॅमिन ए ची मात्रा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात कोणत्या लसीसोबत दिली जाते? तर व्हिटॅमिन ए ची जी मात्रा आहे ना, ती राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये गोवर या लसीसोबत दिली जाते. मिसल्स किंवा MR जी लस आहे गोवर, तिच्यासोबत व्हिटॅमिन ए ची मात्रा सुद्धा दिली जाते. आता त्याची आपण विशेष माहिती पाहूयात. तशी वर आपण माहिती पाहिलेलीच आहे, तरी पण परत एकदा पाहूयात, की मुलांमधील कुपोषण आणि अंधत्व रोखण्यासाठी 9व्या महिन्यात गोवरच्या पहिल्या डोसासोबत व्हिटॅमिन एचे पातळ औषध तोंडावाटे दिले जाते. कशावाटे दिले जाते? तर तोंडावाटे दिलं जातं. आता त्याच्या पुढे पहा आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. जास्तीत जास्त लाईक आले पाहिजे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे. विन हे भारत सरकारचे डिजिटल पोर्टल खालीलपैकी कशासाठी विकसित करण्यात आले आहे? आता विन हे जे भारत सरकारचं डिजिटल पोर्टल आहे ना, ते कशासाठी विकसित करण्यात आलेलं आहे? तर संपूर्ण देशातील लसीकरण नोंदणी डिजिटल करण्यासाठी. कशासाठी आहे? तर संपूर्ण देशातील लसीकरण नोंदणी डिजिटल करण्यासाठी कोणतं पोर्टल आहे? तर विन हे पोर्टल त्यासाठी विकसित करण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला मे बी उलटही विचारलं जाऊ शकतं, की संपूर्ण देशातील लसीकरण नोंदणी डिजिटल करण्यासाठी कोणतं पोर्टल आहे? तर विन हे पोर्टल आहे. आता याच्या पुढे पहा, कोविडसाठी कोविन वापरलं होतं की नाही? की संपूर्ण देशाचं कोविड लसीकरण डिजिटल करण्यासाठी कोविन पोर्टल वापरलं होतं. तर या कोविन पोर्टलच्या धर्तीवर गरोदर महिला आणि बालकांचे नियमित सार्वत्रिक लसीकरणाचा मागोवा म्हणजे ट्रॅक ठेवण्यासाठी विन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे. तर व्हेरी IMP बरं का हे दोन्ही माहिती. टायफॉइड हा आजार रोखण्यासाठी दिली जाणारी टायफॉइड कंज्युगेट व्हॅक्सिन कोणत्या जीवाणूविरुद्ध लढते? आता सरळ सरळ आहे की टायफॉइड कोणत्या जीवाणूमुळे होतो हे जर तुम्हाला माहित असेल. टायफॉइडमध्ये टायफी, मग टायफी कुठं आहे? तर साल्मोनेला टायफी याच्यामुळे टायफॉइड होतो हे पण माहिती असू द्या. तर टायफॉइड हा आजार रोखण्यासाठी दिली जाणारी टायफॉइड कंज्युगेट व्हॅक्सिन ही साल्मोनेला टायफी या जीवाणूविरुद्ध लढते आणि टायफॉइड हा जीवाणूजन्य आजार आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. टायफॉइड ज्याला विषम ज्वर म्हणतात पहा, इंग्लिशमध्ये आपण टायफॉइड म्हणतो पण मराठीमध्ये त्याला काय म्हणलं जातं? विषम ज्वर असं म्हणतात.
हा साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे दूषित अन्न आणि पाण्यातून पसरणारा आजार आहे. तर टायफॉइड दूषित अन्न आणि दूषित पाणी याच्यामुळे होणारा आजार आहे. साल्मोनेला टायफीमुळं आणि टायफॉइडलाच आपण विषम ज्वर असं सुद्धा म्हणतो. ही बरीचशी माहिती तुम्हाला नवीन कळत असेल. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या व्हिटॅमिन ए च्या लसीकरणाचे एकूण किती डोस 5 वर्षापर्यंत पूर्ण करावे लागतात? तर व्हिटॅमिन एचे ना किती डोस पूर्ण करावे लागतात माहिती आहे का? तर एकूण 9 डोस पूर्ण करावे लागतात. आता याची विशेष माहिती जर तुम्हाला द्यायची झाली, 9 डोस कसे दिले जातात, तर वयाच्या 9व्या महिन्यापासून सुरू करून दर 6 महिन्यांच्या अंतराने 5 वर्षापर्यंत बालकाला व्हिटॅमिन एचे एकूण 9 डोस दिले जातात. आणि जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त पहिल्या 100 लाडक्या बहिणींसाठी 500 प्लस जीएसटी फी आहे आणि नंतर याची फी ₹1000 होणार आहे. त्यामुळं त्याच्या अगोदरच हा कोर्स तुम्ही विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद. आणि उद्याच्याला परत आपण भेटूयात बरं का लाडक्या बहिणींनो नवीन टॉपिकसह. थांबूयात. धन्यवाद.